नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर या आपल्या शाळेच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण इयत्ता 6वी वर्गाचा सामान्य विज्ञान विषयाचा 8वा पाठ ज्याचं नाव आहे आपली अस्थिसंस्था व त्वचा। आपली अस्थिसंस्था व त्वचा हा पाठ आपण मागच्या व्हिडिओ तासिकेमध्ये सुरुवात केलेला आहे। राहिलेल्या या पाठातील जे काही उपघटक आहेत ते आपण आज या व्हिडिओ तासिकेच्या माध्यमातून इथं अभ्यासणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना माझी एक विनंती राहील की आमच्या शाळेचं जे YouTube चॅनल आहे तुळजाभवानी स्कूल लातूर या YouTube चॅनलला सर्वजण लाईक करा, सबस्क्राइब करा, यावर प्रसारित होणारे व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही पहा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासिकेमध्ये आपण पाहिलं होतं की आपल्या शरीरातील ज्या काही संस्था आहेत, मग आता या संस्था इंद्रिय संस्था ज्याला आपण म्हणतो, या इंद्रिय संस्था त्यांचं कार्य काय आहे हे मी तुम्हाला तो चार्ट पूर्ण करण्यास सांगितलेलं होतं। तुमच्यापैकी बहुतेक जणांनी तो चार्ट पूर्ण केला असेल अशी मी आशा व्यक्त करतो। तर पहा, आपण पाहिलं की या ठिकाणी आपण अस्थिभंग म्हणजे काय, एखादं आपल्या शरीराचं हाड तुटणं याला अस्थिभंग असं म्हटलं जात होतं, हे आपण पाहिले। तसंच मग आता हे हाड नेमकं कोणत्या जागी तुटलेलं आहे हे पाहण्यासाठी आपण एक्सरे, ज्याचा आपण मराठीमध्ये क्ष किरण चा फोटो काढतो आणि त्याद्वारे आपण त्याचं निदान करतो। या एक्सरेचा शोध एक शास्त्रज्ञाने लावला होता। त्या शास्त्रज्ञाचं जे नाव आहे हे मी तुम्हाला मागच्या तासिकेमध्ये सांगितलेलं होतं। रॉन्टजेन नावाच्या शास्त्रज्ञाने या एक्सरेचा शोध लावलेला होता। मग आणि याच प्रकारे आपण हाडांचे प्रकार सुद्धा मागच्या तासिकेत अभ्यास केले होते। हाडाचे 4 प्रकार आहेत, त्याच्यामध्ये चपटी हाडे, लहान हाडे, अनियमित हाडे आणि लांब हाडे असे 4 प्रकार आपण मागच्या तासिकेत मी तुम्हाला सांगितलेलं होतं। तसंच या हाडांची रचना ही कठीण स्वरूपाची असते हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं। आता आपण काय करायचं आहे, एक करून पाहायचं आहे। ही कृती तुम्हाला घरी करायची आहे। त्यासाठी काय करायचं आहे, तुमच्या कंपासमध्ये असलेली मोजपट्टी घ्यायची आहे आणि तुमच्या हाताच्या आणि पायाची लांबी तुम्हाला मोजायची आहे। आणि आता हीच कृती तुमचा मित्र किंवा मैत्रिणी यांच्या संदर्भात किंवा भाऊ असेल तर त्याच्या संदर्भात, म्हणजे त्याच्या पण हातापायाची तुम्ही त्या पट्टीच्या द्वारे काय करायची आहे, लांबी मोजायची आहे आणि तुलना करायची आहे। मग इथं आता तुम्हाला तक्ता दिलेला आहे, हाडांची लांबी सेंटीमीटर मध्ये, आपल्या स्वतःच्या हाडांची लांबी किती आहे, हातांच्या हाडांची लांबी किती आहे, पायांच्या हाडांची लांबी किती आहे, मित्राच्या किती आहे, मैत्रिणीच्या किती आहे, भावाच्या किती आहे आणि बहिणीच्या किती आहे। प्रत्येकाच्या या हाडाच्या लांबीमध्ये काय असेल, फरक असेल, हे तुमच्या ध्यानात येईल। तर पहा, मानवी अस्थिसंस्था ही 2 विभागामध्ये विभागलेली असते। मानवी अस्थिसंस्था ही 2 विभागात विभागलेली असते। अक्षीय सांगाडा आणि उपांग सांगाडा असे मानवी अस्थिसंस्थेचे 2 भाग आहेत। मानवी अस्थिसंस्था ही 2 विभागात विभागलेली आहे। तर त्याचा अक्षीय सांगाडा आणि उपांग सांगाडा हे अस्थिसंस्थेचे 2 भाग आहेत। अक्षीय सांगाड्यामध्ये कवटी, पाठीचा कणा, छातीच्या पिंजऱ्याचा समावेश होतो। तर तो शरीराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेषेभोवती मध्यभागी असतो। तसेच उपांग सांगाड्यामध्ये या मध्यरेषेच्या बाजूचा सांगाडा हाडांचा मिळून तयार झालेला असतो। यामध्ये हात, पाय या हाडांचा समावेश होतो। तुमच्या पुस्तकामध्ये आकृती दाखवलेली आहे का स्केलेटनची, तो आकृती पहा, त्याचं निरीक्षण करा, तुम्हाला हा भाग लक्षात येईल। पहा, मग आता आपल्या शरीराची वाढ होत असताना पहा, आपण जेव्हा जन्मतो तेव्हा आपण लहान असतो, त्यावेळेस जेव्हा आपल्या शरीराची वाढ व्हायला चालू होते त्यावेळेस काय होतं, आपल्या हाडांची लांबी आणि त्यांचा आकार वाढत जातो। लहान मुलांच्या वयानुसार त्यांच्या हाडांची लांबी आणि आकारामध्ये काय असतो, फरक दिसून येतो। परंतु शरीराची वाढ ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच होते। उंच व्यक्तीच्या पायातील हाडांची लांबी अधिक असते। पहा, उंच व्यक्तीच्या पायांच्या हाडाची लांबी कशी असते, अधिक असते, त्यामुळे ते उंच दिसतात। आता आपण ह्याच्यातला जो सांगाड्याचा जो प्रकार आहे
या अस्थि संस्थेचे दोन भागामध्ये विभागणी केली होती. अक्षीय सांगाडा आपण पाहणार आहोत की आता नेमका काय आहे याच्यामध्ये. अक्षीय सांगाडा अक्षीय सांगाडा पहा. आता या अक्षीय सांगाड्यामध्ये पहिला प्रकार आहे याच्यात समावेश होतो तो म्हणजे आपली कवटी. आता कवटी म्हणजे आपल्या डोक्याचा भाग, कठीण असा हा भाग जो आहे त्याला कवटी असं म्हटलं जातं. पहा, डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून आपली कवटी तयार होत असते. डोक्याची आणि चेहऱ्याची हाडे मिळून आपली कवटी तयार होत असते. यातील हाडे आकाराने सपाट आणि खूप मजबूत असतात. या प्रकारातील जी हाडे आहेत ते आकाराने सपाट आणि खूप मजबूत असतात. डोक्यात 8 आणि चेहऱ्यामध्ये 14 अशी एकूण 22 हाडे कवटीमध्ये असतात. एकूण 22 हाडे पहा, एकूण 22 हाडे ही आपल्या या कवटीमध्ये आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. त्यातली डोक्यात 8 आणि चेहऱ्यामध्ये 14 अशी 22 हाडे आपल्या कवटीमध्ये असतात. कवटीमधील खालचा जबडा सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही. आता कवटी हा जो चेहऱ्याचा भाग आहे हा या जबड्याची फक्त हालचाल होते आपल्या, आणि इतर हाडांची हालचाल होते का तर होत नाही. या जबड्याची फक्त या प्रकारातील हालचाल आपल्याला दिसून येते. आता तुम्हाला एक मी माझा प्रश्न विचारतो की कवटी आपल्या कोणत्या अवयवाचं रक्षण करते त्याचा विचार करायचा आहे. उत्तर तुम्हाला सापडेल. ठीक आहे. पुढे आहे छातीचा पिंजरा. दुसरा प्रकार आहे छातीचा पिंजरा. आता छातीचा पिंजरा तुमच्या त्या आकृतीमध्ये तुमच्या ध्यानात येईल दिसल. तुमच्या या छातीच्या काय करायचंय, डावीकडून आणि उजवीकडून पण हात फिरवायचा आहे. तुम्हाला किती हाडे आहेत हे जाणवेल का बघा. लक्ष देऊन दोन्ही मिळून किती हाडे आहेत हे सांगायचंय. तसेच मध्यभागी बोट फिरवा, किती हाडे जाणवतात हे सुद्धा तुम्हाला सांगायचंय. छातीमधील पिंजऱ्यासारखी रचना असणाऱ्या भागाला छातीचा पिंजरा असे म्हणतात. पहा, आता ही जी रचना आहे आपल्या छातीची ही एखाद्या पिंजऱ्यासारखी आहे, त्यामुळे याला छातीचा पिंजरा असं म्हटलं जातं. छातीत एक उभे चपटे हाड असते आणि त्याला उरोस्ती असे म्हटलं जातं. छातीत एक उभे चपटे हाड असते त्याला काय म्हटलं जातं, उरोस्ती असं म्हटलं जातं. त्याला आडव्या चपट्या बरगड्यांच्या 12 जोड्या जोडलेल्या असतात आणि त्याला आडव्या ज्या हाडाच्या ज्या बरगड्या म्हणतो आपण या भागांना त्या किती असतात, 12 जोड्या जोडलेल्या असतात. या 25 हाडांचा मिळून छातीचा पिंजरा तयार होतो. ह्या 12 12 24 आणि मधली एक उरोस्ती म्हणजे असे 25 हाडं मिळून किती काय तयार होतो, हा छातीचा पिंजरा तयार होतो. तो मागून पाठीच्या कण्याला जोडलेला असतो आणि तो मागून काय केलेला असतो, इथे पाठीच्या कण्याला जोडलेला असतो. त्यामुळं या छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण किती हाडे असतात तर 25 हाडे असतात. हे ध्यानात घ्यायचं आहे. आता पुढे पाहणार आहोत आपण पाठीचा कणा. तिसरा प्रकार आहे पाठीचा कणा. पहा, पाठीचा कणा. आता कुलपासारख्या आकाराची हाडे एकमेकांना उभी सरळ जोडून पाठीचा कणा तयार होतो. आता कुलपासारखी हाडे पहा, आपल्या इथं हात फिरवून पाहायचंय. कुलपासारखी असणारी हाडे आहेत आणि ती एकमेकांशी कशी उभी सरळ जोडून पाठीचा कणा तयार होतो. पाठीच्या कण्यात एकूण 33 हाडे असतात. पाठीच्या कण्यात एकूण किती हाडे असतात तर 33 हाडे असतात. पहा, एकूण 33 हाडे असतात. पहा, तर त्यातील प्रत्येकाला मनका असं म्हटलं जातं. त्यातील ह्या ज्या प्रत्येक हाडाला काय म्हटलं जातं, मनका असं म्हटलं जातं. आणि ती सर्व लवचिक असून एकावर एक अशी रचलेली असतात. आणि ही हाडे कशी आहेत, लवचिक आहेत. बघा, जर लवचिक नसती तर मग आपल्याला वाकता आलं नसतं, सरळ पाठीमागं झुकता आलं नसतं किंवा इकडे इकडे असं करता आलं नसतं. ती लवचिक प्रकारची हाडे आहेत हे तुमच्या ध्यानात येईल आणि ती एकावर एक अशी रचलेली असतात. पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जूचे संरक्षण करतो आणि पाठीचा जो कणा आहे तो मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जूंचे काय करतो, संरक्षण करतो.
आपल्याला पाठीचा कणा नसता तर काय झाले असते? आपल्याला जर पाठीचा कणा नसता तर काय झालं असतं? सरळ आहे उत्तर, आपण सरळ अवस्थेत थांबू शकलो नसतो. बरोबर आहे. पहा मग आता हे झाले अक्षीय सांगाड्याचे प्रकार. आता पुढचा आपण याच्यातला घटक पाहणार आहोत उपांग सांगाडा. उपांग सांगाडा. पहा उपांग सांगाडा म्हणजे काय? तर हात व पाय, आता याच्यातले हात आणि पाय, पहिला प्रकार आहे हात आणि पाय. पहा हात आणि पाय. आता मानवाला किती हात आणि किती पाय असतात रे? तर 2 हात आणि 2 पाय असतात. बरोबर आहे. हात व पायांच्या विविध भागांमध्ये अनेक हाडे असतात. हाताच्या आणि पायांच्या विविध भागांमध्ये अनेक हाडे असतात. ती एकमेकांना सांध्यांनी जोडलेली असतात. ती एकमेकांना सांध्यांनी जोडलेली असतात. आता ही हात आहे माझा, ह्याच्यात बघा किती हाडे आहेत? 1 2 3. बरोबर आहे का? 3 हाडे आहेत किंवा 2 हाडे आहेत, तरी कशाने जोडलेत? सांध्याला. इथं सांधा आहे, इथं सांधा आहे, इथं सांधा आहे. ठीक आहे, लक्षात घ्या हे. पहा मग तुम्हाला माहिती आहे का आपल्याला 2 कानामध्ये 3 हाडे आहेत. आपले हे जे 2 कान आहेत त्याच्यामध्ये 3 हाडे आहेत. त्यापैकी कडी हे कानातील हाड आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे. त्यापैकी कडी नावाचं जे आपल्या कानातील हाड असतं ते शरीरातील सर्वात लहान आकाराचं हाड आहे. ते तांदळाच्या दाण्या एवढं असतं आणि पोकळ असतं. त्याचा आकार कडी सारखा असतो म्हणून त्याला कडी हे नाव पडलेलं आहे. तर मानवी शरीरातील सगळ्यात मोठं हाड हे किंवा मजबूत लांब हाड हे मांड्यांमध्ये असतं. त्याला आपण उर्जिका असं म्हणतो. आपल्या मांड्यांमध्ये जे हाड असतं त्याला उर्जिका म्हटलं जातं आणि हे मानवी शरीरातील सर्वात मजबूत आणि लांब हाड असतं, त्याला उर्जिका असं म्हटलं जातं. पहा आता तुमच्या ह्या जो सांगाडा आहे या अस्थी संस्थेच्या चित्राचं निरीक्षण करा. शरीरातील हाडांची 4 प्रकारात विभागणी करा आणि या हाडाचे काय उपयोग आहेत ते सुद्धा तुम्हाला काय करायचे आहेत आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये इथं लिहायचे आहेत. पहा आता या ठिकाणी आता पुढचा आपण उपघटक अभ्यासणार आहोत तो म्हणजे तुम्हाला करून पाहायचे डोक्यापासून पायापर्यंत तुमच्या शरीराची वेगवेगळ्या ठिकाणी हालचाल करून पहा. डोक्यापासून पायापर्यंत तुमच्या शरीराची वेगवेगळ्या ठिकाणी हालचाल करून पहा. शरीराचे भाग कोणकोणत्या ठिकाणी वागतात किंवा फिरवता येतात त्याचे निरीक्षण करा. शरीराचे भाग डोक्यापासून पायापर्यंतचे कोणत्या कोणत्या ठिकाणी वागतात किंवा फिरवता येतात याचं निरीक्षण करायचंय. आपल्या शरीरातील हाडे ही एकमेकांशी अस्थिबंधाने जोडलेली असतात. आपल्या शरीरातील हाडे ही एकमेकांना अस्थिबंधाने जोडलेली असतात. पहा त्याच्यातला सांधा हा पहिला प्रकार आता मी इथं सांगणार आहे. ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात. पहा सांधा. सांधा म्हणजे ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त हाडे 2 किंवा जास्त हाडे 2 किंवा जास्त हाडे जोडलेली असतात. जोडलेली असतात त्या जोडणीला सांधा असे म्हणतात. त्या जोडणीला सांधा असं म्हटलं जातं. सांधा असे म्हणतात. पहा सांधे म्हणजे काय तर ज्या ठिकाणी शरीरातील 2 किंवा त्यापेक्षा अधिक जास्त हाडे एकमेकाला जोडलेली असतात त्या भागाला सांधा असं म्हटलं जातं. या सांध्याचे सुद्धा 2 प्रकार आहेत, चल सांधा आणि अचल सांधा. याच्यातला पहिला प्रकार आहे चल सांधा, चल आणि दुसरा अचल, असे 2 प्रकार सांध्याचे आहेत.
तर चलसांधा म्हणजे काय? हाडांची हालचाल होते. चलसांध्याच्या प्रकारामध्ये हाडांची हालचाल होते. उदाहरणार्थ हात पाय यातील हाडे जी आहेत ही चलसांध्याच्या प्रकारामध्ये वर्गीकरणात येतात. तसंच अचल सांधा म्हणजे हाडांची हालचाल होत नाही. यामध्ये कवटीचं हाड हा खालचा जबडा सोडून हे जे आहे ती अचल सांध्याचे प्रकार इथं आपल्याला सांगता येतील. आता पुढे आपण जे राहिलेले सांधा हा सांध्याचे जे प्रकार आहेत तर या ठिकाणी जे बिजागरीचा सांधा, उकळीचा सांधा, सरकता सांधा आणि हे जे 3 प्रकार आहेत तसंच त्वचा हा जो आपला उपघटक आहे हा आपण पुढच्या तासिकेमध्ये इथं अभ्यासणार आहोत. तर आजच्या या तासिकेमध्ये आपण पाहिलंय अक्षीय सांगाडा. या अक्षीय सांगाड्यामध्ये कवटी, छातीचा पिंजरा, पाठीचा कणा, त्यामध्ये असणारी एकूण हाडे हे पाहिलेले आहे. उपांग सांगाडा याच्यामध्ये हात आणि पाय याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. सांधा ज्या ठिकाणी 2 किंवा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणीला सांधा असे म्हणतात. सांध्याचे चल आणि अचल असे प्रकार आहेत. आता त्याच्यातले आणखी सांध्याचे दुसरे प्रकार बिजागरीचा सांधा, उकळीचा सांधा, सरकता सांधा आणि त्वचा हे जे उपघटक आहेत ते आपण नंतरच्या तासिकेत अभ्यासणार आहोत. आजचा तासिकेत इतकाच अभ्यास आज आपण इथं अभ्यासणार होतो. तर सर्वांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की सर्वांनी आमच्या शाळेचे YouTube चॅनल तुळजाभवानी स्कूल लातूर याला सबस्क्राईब करा आणि या कोरोना रोगापासून बचाव करण्यासाठी सर्वजण घरी राहा, सुरक्षित राहा. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.